नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्र शासनातर्फे हेक्टरी सरसगट 5,000 रुपयाचे अनुदान जाहीर केलेले आहे. आणि नेमके कोणते अनुदान आहे सविस्तर जाणून घेऊया अवघ्या 2 ते 3 मिनिटात. तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी सोयाबीनचे भाव अत्यंत कमी असल्यामुळे अत्यंत कमी दरामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन विकायस भाग पडण्यात आलं होतं. आणि याचं कारण म्हणजे आयात शुल्कामध्ये शून्याहून ते जवळपास 27.5 आयात शुल्क वाढल्यामुळे सोयाबीनचे दर अत्यंत घसरले आणि सोयाबीनला भाव आले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सरसगट शेतकऱ्यांना 5,000 रुपयाचे अनुदान देण्याचे जाहीर केलेलं आहे. म्हणजे याच्या अगोदरच आधी राज्याचे 5,000 रुपये सोयाबीनला अनुदान मिळालं होतं. आता पुन्हा केंद्राचे 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण आता थोडी तरी फार शेतकऱ्यांची मदत याच्यापासून होईल आणि थोडा फायदा होईल ह्या उद्देशाने केंद्र सरकारने सरसकट कोणतीही अट न ठेवता भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी 5,000 रुपयाचे अनुदान देणार आहे. चला, आणि त्याच्यातले काही काही सामायिक क्षेत्रामधले जे आणि अगोदर काही राज्याच्या याच्यातले जे कोणी शेतकरी वंचित राहिले असतील त्यांना सुद्धा लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत. कारण आता 4 ते 5 दिवसात नवीन सरकार स्थापित झाल्याच्या नंतर पैसे वाटपास राज्याचे सुद्धा होणार आहेत. म्हणजे राहिलेल्या शेतकऱ्यांना आणि बऱ्याच जवळपास 70 ते 80% शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. कारण हे पैसे सरकार कोणतंही येऊ द्या, हे पैसे अगोदरच महाराष्ट्र शासनाने या पैशाला मंजुरी देण्यात आलेली होती. म्हणजे जे अगोदर कोणाचे जर 5,000 हेक्टरी सोयाबीन कापूस अनुदान आले नसाल तर आता केंद्राचे आणि राज्याचे त्या शेतकऱ्यांना दोन्ही प्रकारचे अनुदान मिळणार आहे. ही एक अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट होतं मित्रांनो. व्हिडिओचा शेवट करू. धन्यवाद मित्रांनो.